नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. बुद्धिबळामध्ये बऱ्याच वेळा अडचणीचे प्रसंग उद्भवतात आणि अशा वेळेला नक्की काय मूव करावी हे समजत नाही. आणि काही इतके क्लिष्ट मूव्ज असतात, म्हणजे आपल्याला अनेक कोडी सोडवायचा सराव असेल तर त्या लक्षात येतात. अशा मूव्जना इनविजिबल मूव्ज असं म्हणतात. तर ही समोर पोझिशन दिसते, पांढऱ्याची खेळे आहे. तर बघा, व्हिडिओ होल्ड करा आणि विचार करा की पांढरा बेस्ट मूव काय आहे, पांढऱ्याने काय खेळलं पाहिजे. आता तुम्ही असा विचार केला असेल की बिशप क्रॉस C6 करूया. बिशप क्रॉस C6 केलं तर नाईटनी तो मारून टाकतो. त्याचा काय बेनिफिट मिळत नाही. बिशपच्या अगेन्स्ट नाईट गेला, बेनिफिट नाही मिळत. परत आपण त्या पोझिशनकडे येऊ. दुसरा विचार तुमच्या मनात आला असेल की F4 खेळूया आणि या घोड्याला थ्रेट देऊया. तर घोड्याला थ्रेट दिल्यानंतर तो काय करेल, बिशप क्रॉस D5 करेल. आणि तुम्ही नाईट घेतला तर त्याला काय फरक पडत नाही. किंवा बिशप घेतला तरी तो नाईट जातोय. दुसरा विचार तुमच्या मनात असा येऊ शकतो की बिशप हा C3ला घेऊन या नाईटला थ्रेटन करूया. पुढे या पॉनला पण थ्रेट आहे. पण या मूव्ज अशा होतील की काळा खेळाडू असा खेळेल, बिशप क्रॉस D5, रूक क्रॉस D5, F6, बिशप क्रॉस E5, F क्रॉस E5, रूक क्रॉस E5 आणि किंग टू D7. ॲडव्हान्टेज काय नाही, पांढरा एक पॉननी प्लस आहे, एवढंच झालेलं आहे. मग आता काय बेस्ट मूव याच्यामध्ये असू शकेल याचा विचार करा. तर या पोझिशनमध्ये बेस्ट मूव आहे बिशप E4 ला घेणे. आता त्याने जर बिशप क्रॉस E4 केलं, बिशप क्रॉस E4, तर रूकनी तो नाईट गेला आणि फोर्क झाला. म्हणजे आता बिशप पण गेला, राजाला चेक आहे, बिशप पण गेला. बेस्ट मूव होते. हा बिशप E4 ला घेतलेला आहे. हा आता दुसरं काळा खेळाडू F6 खेळू शकतो. नाईटला त्याने समजा सपोर्ट आला तर रूक क्रॉस E5, रूक क्रॉस E5 केलं बघा. याने रूकला मारून टाकलं. बिशप क्रॉस C6, किंग F7 आणि बिशप क्रॉस A8. म्हणजे या पोझिशनमध्ये ज्या इतक्या मूव्सचा आपण विचार केला त्याच्यात बिशप टू E4 ही बेस्ट मूव होती, आणि आपल्या झटकन लक्षात येत नाही. दुसरी पोझिशन आता बघूया. अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि पोझिशन आहे. पांढऱ्याची खेळे, अर्थात काळा खेळाडू अगदी चेकमेटला त्याने गेम आणलेला आहे. म्हणजे क्वीन जर त्याने H3 ला घेतली किंवा क्वीन इथे वरती H4 ला घेतली तर चेकमेट होतोय.
हां, इस्त्रीला घेतलं तर पॉननी मारू शकत नाही, कारण हे पॉन पिन आहे. बघा, म्हणजे काळ्याला जर एक मूव जर तुमच्याकडनं चुकीची मिळाली तर काळा खेळाडू तुम्हाला चेकमेट करतोय. आता ह्याच्यातनं सुटायचं कसं? तर व्हिडिओ होल्ड करा आणि विचार करा की पांढरा खेळाडू काय करेल आणि याच्यातनं सुटेल. काय काय तुम्हाला लक्षात येतं? म्हणजे अशा वेळी पहिली गोष्ट आपण शोधतो की आपण कुठून त्याला चेक देऊ शकतो का. हां, म्हणजे बिशप क्रॉस H7 ही मूव आपल्या लक्षात येते. ही एक आहे. किंग क्रॉस H7 केलं तर आपली सुटका होईल, पण तो करणार नाही. तो किंग टू H8 घेईल. पण H7 केलं तर कसं होत आहे बघूया आपण. क्वीन C2 ला घेऊन चेक दिला, किंग G8 ला घेतला, जी क्रॉस F3, बिशप मारून टाकला, क्वीन टू H3 करून चेक दिला आणि ही क्वीन मध्ये येते. पण तो असं करणार नाही, कारण तो बिशप क्रॉस H7 केल्यानंतर तो किंग H8 ला घेईल. संपलं. तुम्हाला दुसरे काही सेव्ह करायची संधी नाही आहे. आता नाईट टू E7 ही एक मूव होती. हा नाईट E7 ला घेतला आणि चेक दिला. थोडासा मेट तुमचा लांबला, एवढंच ह्याच्यामुळे होईल. राजा H8 ला घेतला, परत नाईटने चेक दिला, F क्रॉस G6 केलं. आता तुम्ही काय करू शकत नाही. आता तुमचं चेकमेट झाला. मग काय याच्यातनं सुटका कशी असू शकेल? हा नाईट मुळात इथे C6 वर आहे. कसं तुम्ही याच्यातनं सुटू शकताय? तर ह्याच्यामध्ये या दाखवल्या आपल्याला सुचत आहेत गे. क्वीन टू H6 ही बेस्ट मूव आहे. क्वीन टू H6 आणि ही झटकन आपल्याला लक्षात येत नाही. यामुळे काय होईल, जी क्रॉस H6 त्याने मारून टाकलं. समजा हे आपण बिशप मारून टाकला, आता ही क्वीन पिन झाली इथे. हां, म्हणजे क्वीनने रूक मारण्याशिवाय काय इलाजच नाही. आणि जो मेट होणार होता तो पण वाचला. किंग H8 ला घेतला, रूक क्रॉस G3. हां, अशा तऱ्हेने आपल्याला क्वीन पण मिळाली आणि त्या चेकमेट जो होणार होता त्याच्यातनं आपण सुटलोय. ही दुसरी पोझिशन आहे. इथे बघा, इथे पांढऱ्याची क्वीन जी आहे ती ट्रॅप झालेली आहे. हां, क्वीन कुठेही हलू शकत नाही. हा बिशप इथून बसलाय, हा दुसरा 2 बिशपने त्या क्वीनला ट्रॅप केलेला आहे. तसंच या C3ला जो बिशप आहे याला थ्रेट आहे याच्याकडनं, म्हणजे तो पण जाऊ शकतो. क्वीनला पण थ्रेट आहे. तर काय करता येईल सुटायसाठी याच्यातनं? विचार करा थोडासा व्हिडिओ होल्ड करून. आता याला डेस्पोरेडो पोझिशन सुद्धा म्हणतात. डेस्पोरेडो म्हणजे डेस्परेट झालेला आहे. यातला बिशप डेस्पोरेडो आहे, कारण बिशप काय झालं तरी मरणारच आहे. तर काय खेळता येईल आपल्याला? आपण पहिल्या झटक्यात विचार करतो की चला नाईट क्रॉस बिशप करून चेक देऊया. पण चेक दिला तर काय होत आहे, क्वीननी तो मारून टाकतो. ही क्वीन H4 ला घेतली, क्वीन एक्सचेंज केली, मारून टाकली आणि हा बिशप गेला.
दुसरी काय आता मूव लक्षात येते का बघा. दुसरी मूव तुम्हाला होती G4, हे पॉन वरती घेणे. G4 ला पॉन वर घेतलं तर तो बिशप क्रॉस G4 करतोय. क्वीन तुम्हाला G3 ला घ्यायला लागते. बिशपने रूक मारला जातोय. रूक क्रॉस D1 हे केल्यानंतर परत हा बिशप जातोच आहे, म्हणजे ही पण मूव फेल होते. आता बेस्ट मूव याच्यामध्ये काय मग. तर आता हा बिशप डेस्परेट आहे, म्हणजे तो मरणारच आहे. तर बिशपने याला थ्रेट देणं ही बेस्ट मूव आहे. बिशप टू A5. हां, आता क्वीनला काहीतरी ॲक्शन घेणं जरुरीच आहे, कारण त्याने पांढऱ्याची क्वीन मारली तर आपण त्याची क्वीन मारून टाकतोय. तर एकतर क्वीन इथे वरती घेणे किंवा क्वीन क्रॉस A5 करणे. तर दोन्ही आपण बघू. क्वीन क्रॉस A5. आता नाईटनी बिशप मारून टाकला. राजाला चेक. राजा G7 ला आला. क्वीन H4 ला आली. क्वीन वाचली. आणि इथे जे आपल्याला दुसरी मूव होती, क्वीन E7. क्वीन E7 ला घेतली. आता नाईट क्रॉस F6. क्वीन क्रॉस F6. क्वीन H4. क्वीन एक्सचेंज केले. G क्रॉस H4. आणि हा जो बिशप नाक मेला असता तो वाचलेला आहे. तर या पोझिशनकडे बघा. पांढऱ्याची खेळी आहे, तर पांढऱ्याने काय केलं, रूक क्रॉस D6 केलं. रूक क्रॉस D6 केल्यानंतर काळा आता काय खेळेल. काळ्याने जर हे पॉन मारून टाकलं तर काय होतंय बघा. जर का त्याने E क्रॉस D6 केलं तर बिशप इथे तो डबल चेक आहे राजाला, त्यामुळे बिशपला मारता येत नाही. डबल चेक आहे. राजा हलवला पाहिजे. किंग D8 ला समजा केला. क्वीन खाली आली की चेकमेटच होतं. म्हणजे अतिशय हुशारीने त्याने ते मूव केलेले आहे. तर आपण इथे होतो. रूक त्याने इथे आणला. आता क्वीनने हा नाईट मारून तर काय उपयोग नाहीच आहे. क्वीन क्रॉस B5 केलं तर बिशप C6 चेक. आता क्वीन क्रॉस C6 आणि क्वीन गेली. रूक क्रॉस C6 गेले. हा, तर इथं पण आता हा रूक इथे आणला. इथे पण बेस्ट मूव काय आहे बघा. हा, इथे राजाला वाट करून देणं गरजेचं आहे. इथे डेस्परेटमध्ये कोण आहे तर राजा आहे. राजाला वाट करून देणं गरजेचं आहे. सगळ्यात बेस्ट मूव आहे ते बिशप C3 ला आणणं. चेक. चेक कुठे देतो हे बघत राहिलं पाहिजे. तर B क्रॉस C3 करेला. E क्रॉस D6. आता तो हत्ती मारून टाकला. बिशप C6 आणि चेक. डबल चेक आहे अर्थात. पण राजा आता F8 ला जातो. आणि आता क्वीन E8 ला आणून काय उपयोग नाही, कारण राजा G7 ला जातो. हां, अशा तऱ्हेने ह्याने पण खूप चांगली मूव केली रूकनी ते मारून. आणि
काळ्याने पण आपला डाव सावरून घेतला. आता या पोझिशनकडे बघा, खूप डेंजरस आहे. ही क्वीन जर H1ला काळे आले तर चेकमेटच होत आहे, कारण या बिशपने मारू शकत नाही. तो बिशप पिन आहे बिशपने, म्हणजे एक मूवमध्ये मेट आहे. आता पांढरा एक कशी हँडल करेल पोझिशन आणि यातनं सुटका करून घेण्याचा जरा व्हिडिओ होल्ड करून विचार करा. तर माणूस झटकन जे विचार करतो तो करतो की किंग E1ला जाऊ दे, किंग E1. पण हा मग पॉन मारून टाकतो. G क्रॉस F2, किंग D1, क्वीन क्रॉस E5, बिशप क्रॉस E5 आणि बिशप क्रॉस G2. आणि या परिस्थितीत काय की हे पॉन खाली येऊन परत त्याची क्वीन होण्याची पण संभावना आहे. त्यासाठी त्याला हा नाईट मारून टाकायला लागेल. तर काय मोठं त्या ह्या किंग E1ला घेतल्यामुळे काही मोठं सॉल्व होत नाही आहे. त्यामुळे आता या पोझिशनमध्ये बेस्ट मूव काय आहे, रुक G7ला घेऊन चेक देणे, बिशप क्रॉस G7, क्वीन या नाईट मारणे किंवा क्वीननी बिशप मारणे, क्वीन क्रॉस G5. पण हा तसं केलं तर हे खाली आल्यानंतर हा चेकमेटच झाला, चेकमेट झाला. त्यामुळे ते क्वीन क्रॉस G5 जे होते ते चांगली मूव नाही. आपण इथे होतो, बिशप क्रॉस G7 केला पण. तर क्वीन क्रॉस G7, क्वीन क्रॉस G7, क्वीन पण सॅक्रिफाईस केली, राजाने क्वीन मारली, बिशप क्रॉस रुक केलं. सगळं तो सॅक्रिफाईस करत चाललेलं आहे. किंग क्रॉस F8. हे सूचना अवघड आहे खूप. नाईट क्रॉस H3, नाईट क्रॉस H3, नाईट F3. नाईट F3 मुळे क्वीनला चेक बसला. आता क्वीन ट्रॅपच झाली, क्वीन कुठे जाऊ शकत नाही आता. हा नाईट मारला तरी बिशपने मारतोय, इकडे येऊ शकत नाही, इकडे येऊ शकत नाही. तर नाईट F4ला घेतला त्याने, क्वीन गेली, G क्रॉस H2 आणि बिशप क्रॉस C6. आणि पांढऱ्याची आता पोझिशन खूप मजबूत झाली. हे पॉन आता पुढे येऊ शकत नाही कारण हा बिशप आहे आणि 4 पॉन त्याच्याकडे आहेत क्वीन करण्यासाठी. तर अशा तऱ्हेने जे आपण बघितलं की डेस्परेटेड सिच्युएशनमध्ये आपण असतो किंवा अगदी मात होण्यासारखे असते, तर खूप विचार केला तर काहीतरी त्याच्यावर सोल्युशन सापडू शकतं.